वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरुं श्री विठ्ठल श्री शिवाजी महाराज यात्रा महोत्सव वर्ष कोणालाच माहीत नाही म्हणून अनादिकालापासून हा चालत आलेला अखंड हरिनाम महोत्सव आणि या महोत्सवामध्ये सर्व सामील झालेले भक्तगण सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला सुरुवात। या ठिकाणी जागराची सेवा काला झाला आणि कालेच्या नंतर एक भारुडाची सेवा माझ्याकडे आली म्हणून मी यात्रा कमिटीला व सप्ताह कमिटीला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा 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 हे तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो नमो माय बापा गुरु कृपा घना तोडिया बंधना माया मोहा मोहजाळ माझे कोण निरसील तुझ बिन दयाळा सद्गुरुराया माझा आनंद सागर त्रैलोक्य आधार गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी शशी अग्नि ने नतीजा रूपा स्वयंप्रकाश रूपा नेने वेद सजन पहिलं वंदन गणरायाला करायचं असतं कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे विघ्नहर्ता देवता असल्यामुळे पहिलं वंदन माझ्या गणरायाला आणि दुसरं वंदन माझ्या सद्गुरूंना। कारण जन्म आई वडील देत असतात माणसाला लहानाचं मोठं आई वडील करत असतात परंतु त्याला जीवन जगण्याची दिशा आणि मार्ग हे संत दाखवत असतात सद्गुरू देत असतात म्हणून सद्गुरुराया एका जनार्दनी गुरु पर ब्रह्म तयाचे परिणाम सदा मुखी हा झाला गण। यानंतर ज्यांनी तुम्हाला आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार दिला ज्यांनी तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असा छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुजरा आणि कार्यक्रमाला सुरुवात। ओम नमो 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 शिवाजी राजा नमो नमो शिवाजी राजा नमो शिवाजी राजा तयाशी दंडवत माझा ओम नमो शिवाजी राजा तयाशी दंडवत माझा ओम नमो नमो ओम नमो नमो शिवाजी राजा ओम नमो नमो दुश्मनाला ज्यानं लाविला झाक माझ्या राजाच्या तलवारीकडे बघून शत्रू तर थराथरा कापायचाच परंतु सैतानाला सुद्धा चळकाव सोडायचा। अहो दुश्मनाला ज्यानं असा लाविला थाक आणि या गुलामगिरीची ज्यानं केली राख अव ही तडपशाही ज्यानं केली खाक त्याने फडकविली भगवी ध्वजा अफजल्याचं ज्यानं फाडिलं पोट त्या शाहिस्त्याची ज्यानं छाटली बोट या स्वराज्याचा ज्यानं मिळविला थाट त्याने सुखी केली प्रजा ही सुखी केली प्रजा म्हणून ओम नमो 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 शिवाजी राजा ओम नमो 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 शिवाजी राजा नमो शिवाजी राजा तयाशी दंडवत माझा ओम नमो शिवाजी राजा तयाशी दंडवत माझा ओम नमो नमो ओम नमो 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 शिवाजी राजा ओम नमो 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 शिवाजी राजा ओम नमो नमो शिवाजी राजा। हा झाला गण। यानंतर छोटीशी गवळण होईल आणि कार्यक्रमाला सुरुवात। आल्या पाच गवळणी बरं का मंडळी गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले अशी वार्ता गवळणींच्या कानापर्यंत पोहोचली। देवाला पाहण्याकरता सर्व गवळणी नटून थटून शृंगार करून नंदराजाच्या अंगणामध्ये जमल्या परंतु कसे मंडळी आजच्या बायकांना नटून हा शब्द कळत नाही बरं त्यांना शृंगार हा शब्द कळत नाही मग त्यांना सांगावं लागतं गवळणी मेकअप करून आलते म्हणजे ब्युटी पार्लरला जाऊन आलते असं सांगावं लागतं मॉडर्न जमाना आला मग देवाला पाहायला जायचे अंगावर नवी कोरी साडी नेसण्याकरता काढलेली आहे तिला मॅचिंग असणारा ब्लाऊज
तिला मॅचिंग असणारी टिकली, तिला मॅचिंग असणारी चप्पल, तिला मॅचिंग असणारा नवरा असे झालं. असं सर्व मॅचिंग करून सर्व गवळण देवाला पाहणा करतात. नंद बाबाच्या अंगणामध्ये जमलेले आहेत. परंतु कोणत्या गवळीनं कशा प्रकारचा शृंगार केला, कशा प्रकारचा साज चढवला, कशा प्रकारची साडी परिधान केली, त्याचं वर्णन नाथ महाराजांनी या गवळणीमध्ये केलेलं आहे. ही गवळण सादर करून कार्यक्रमाला सुरुवात. पुरुष मंडळ, महिला मंडळ. गवळण चालू असताना प्रत्येकानं गवळणीसोबत टाळी वाजवायचे आणि पाठीमागे गवळण गुणगुणायची हे म्हणायचे. पुरुष मंडळ, गवळण जर तुमच्या पाठ नसेल तर जास्त लोड घ्यायचं नाही. पाठीमागे फक्त नाना 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 म्हणायचं. मावशा हो तुम्ही नाणी 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 म्हणायचं, म्हणजे नानाचा नाणीचा उद्धार करायचा. हे आल्या पाच सिस्टीममध्ये इकडं साऊंड सिस्टीमसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. सिस्टीममध्ये गात असताना फक्त विकू द्यायचं बरं. हे मधले भाऊजी तुम्ही थोडस इकडे सरका, रेंज येईन आम्हाला. असं सिस्टीमला गात असताना विकू द्यायचा आणि बोलत असताना विकू कमी करायचं बरं. हा, तुम्ही फक्त शेवटपर्यंत आवाज चांगला द्या, जाताना तुमच्यासोबत लग्न करून जात. पाच थोडा विकू द्या. पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून. टाळी टाळ्या. पाच रंगाचा पहिली गवळण रंग सफेद
संग जातो एकनाथ राम फुगडी खेळता कृष्णा संग जातो एकनाथ आईच्या माझ्या पाच हो पाच डोळ पाचरंगाचा शृंगार करोडी पाचरंगाचा शृंगार करोडी पाचरंगाचा शृंगार अरे हो तुम्हाला माहिती असेल घेऊन नसेल बरं का मावशी पण मागच्या वर्षी मी इथं तुमच्या खामगावला आलते बरं का दादा खामगावला आलते बरं का मंडळी मागच्या वर्षी मी इथं तुमच्या खामगावला आलते बरं का विनोद दादा काय सांगायचं बरं का तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का मावशी तिथे की नाही माझं बरं का एवढ्या लोक सांगायचे म्हणले की मला नुसतं टेन्शन आल्यासारखंच होते पण सांगताय का तिथे की नाही माझं बरं का मावशी लग्न झालं यातलं कोण कोण आलतं लग्नाला कोण कोण आलतं लग्नाला ही म्हातारा ती चष्म्यावरली आता कशी लागली डोळे वाटून पाहिलं आता काय सांगायचं म्हणली पोरगलंय चांगलं देखना देवाईन कुठं बसलं होते पिंट कुठं बसलं पिंट देव काय पिंट आलता का नाही लग्नाला होय म्हण नाही तांगा उडी हाणत असते बघ आलता बघ काय सांगायचंय कार्ट्याला कॅम्पो जागा नव्हती टप्पावर बसून आलाची आला लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसलो कर्जुला तर तोस्तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेला पण काय सांगायचे लग्न एवढं थाटात पार पडलं बरं का पण काही गडबडीमध्ये तुम्हाला माझं नवराच दाखवायचं राहून गेलं आमचे मिस्टर आमचे कारभारी कुठं बसले तू माझा नवरा कुठं बसलाय ठेव का की पाहिलं मावशी कसा दिसतोय आमचा जोडा कसा दिसतोय माझा पर्श कसा दिसतोय माझा दादा कोंडकी काय सांगायचंय पण तुम्ही म्हणता तायडे तू एवढी तरणी दिसती मग मॉडेल एवढं जुनं का पकडलं काय ऑप्शन नव्हतं का तुला पण काय सांगायचं मावशी आमच्या यांचा एक स्वभाव लय भारी बरं का पाहिजे तुम्हाला पाहिजे का खाली बस आता उठा पाहिलं किती गोड सवय पाहिजे आणखी काय बसाव काय तांबे देऊ का उठा पाहिलं किती गोड सवय बरं का हा गुण यांचा मला खूप आवडला बरं का मावशी नवरा असा पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे उठ म्हणलं की उठला पाहिजे एक तडाखा दिला की डांबरी डांबरीने पळत सुटलं पाहिजे पिऊ नका आली मारीत नाही काय सांगायचं मावशी तुम्हाला लग्न झालं बरं का अहो काय सांगायचंय लाड आले बघा बर का अहो काय सांगायचं लग्न झालं नांदायला गेले पण काय सांगू आवलाद लय कडून निघाली मला सांगा संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही हो मी म्हणते नसल 2 BHK पण कमीत कमी 1 BHK तरी पाहिजे की म्हणते नसल एखाद्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी घर नसलं तर काय हरकत नाही पण एखाद्या गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये तर घर पाहिजे की नाही अहो काय सांगायचंय मोडकाचं घर मोडकाचं घर पडकाचं छपर मोडकच घर
ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं. आता उद्या म्हटलं भादरच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवले असते, यांच्याकडे डोक्यावर बसू आहे, बघायला सुद्धा काय वाटत नाही. खाली बघा म्हणते, काय सांगू मावशी. हो म्हणून म्हणते, हो मोडकचं घर पडकचं छप्पर संत एकनाथ महाराज म्हणतो. हो किती मोठं घर असू देत अजून त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला किंमत नाही. किती मोठा वाडा असू द्या, त्या वाड्याच्या समोर अंगणामध्ये जर तुळस नसेल तर वाड्याला किंमत नाही. माणसाचं शरीर किती मोठं माणसाचं शरीर असू द्या, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये जर देवाला जागा नसेल तर माणसाच्या शरीराला सुद्धा किंमत नाही. माणूस किती वर्ष जगला याला किंमत नाही, जगून त्यानं त्या देवाची भक्ती केली का नाही याला किंमत आहे. हो माणूस किती वर्ष जगला याला किंमत नाही, त्यानं जगून समाजाची सेवा केली का नाही याला किंमत आहे. पण बघा ना कसे उभं राहिलेत, कसे उभं राहिलेत बघा. जण काही झेडपीला निवडून आलेत. पण काय सांगायचं मावशी, हो साधं राहायला घर सुद्धा नाही. मी म्हणते ना सुद्धा घर, परंतु साधं देवाला देवघर तरी पाहिजे की नाही. पण साधं देवाला देवघर सुद्धा नाही, म्हणून म्हणते काय दादूला नको बाई, तुम्ही म्हणता नुसतं घरासाठी नवरा सोडतेस का. पण काय सांगू बाबा मावशी, अहो नुसतं घरासाठी नवरा सोडायला रिकामी आहे होय. पण मला सांगा अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे की नाही, पाहिजे की नाही चांगली साडी. पण काय सांगावं लग्न झालं तसं बघते मूळद्याने एक तरी साडी घेतली का, आणखीन बघायला सुद्धा काय वाटतं का. पण तुम्ही म्हणताना आताच तुम्ही म्हणताना आताच 5 साड्या बदलल्यास. या 5 साड्या कुठून आणल्यास. पण या 5च्या साड्या आमच्या विनोद दादांनी मला भेट दिल्यावर मला म्हणले तायडे नवीन आमच्या गावामध्ये येतीस म्हणून जुनी पाणी साडी का घालते म्हणून 5च्या साड्या मला विनोद दादांनी गिफ्ट दिल्या. म्हणून तरी कसे बसी 4 जवीत आले, नाही तर काय सांगू लग्न झाल्यापासून घरात गावांवरच बसत होती. लग्न झालं तसं एकच साडी, तीच पिळावी तीच नेसावी, तीच पिळावी तीच नेसावी. अहो यांच्या त्रासानं 4 वर्ष आंघोळ सुद्धा केली नाही. मावशी रोज आंघोळीच्या गोळ्या घेते, मग काय करू. मॉडेलच आहेच तसं. तुम्ही म्हणता मगापासून नवऱ्याचं घरानं सांगायली, पण काय सांगायचं आमचं मॉडेल आहेच तसं बरं का. साधं सुद्धा मॉडेल नाही. अहो वैताग आणलं असं वाटतं यांना इथं सोडावं, या साऊंड सिस्टीम आल्यासोबत निघून जावं. साऊंड सिस्टीम आलं पण खुश झालं बरं का, काळजी कर नका. फाटकचं लुगडं अन तुटकीचं चोळी, तिला शिवायला दोर घेऊन नाही या समाजामध्ये. संत एकनाथ महाराज या समाजामध्ये कलियुगामध्ये माणुसकी नावाचं लुगडं फाटले, नातं नावाची सोळी फाटलं, तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा आणि स्नेह नावाची सोयी पाहिजे. परंतु आज या समाजामध्ये प्रेम माणुसकी जिव्हाळा आपुलकी शिल्लक राहिली नाही. म्हणून महाराज म्हणतात हा विकल्प नावाचा नवरा नको. कारण एकदा का मनामध्ये विकल्प आला की विकल्प माणसाला परमार्थही करू देत नाही आणि विकल्प माणसाला प्रपंचही करू देत नाही. म्हणून म्हणते विकल्प नावाचा नवरा नको. बसा गेली डॉक्टरनं सांगितले त्यांना गुडघ्याचा आजार जास्त वेळ उभं करू नका. फाटकाचं लुगड्यानं तुटकीचं चोळी, अहो तिला शिवायला दोर किंवा नाही. म्हणून म्हणते काय नवराच नको. पण काय काय आली बायका म्हणतात एवढी मोठी धडधाकड बाई दिसते पण खुशाल म्हणती नवराच नको. पण मावशी काय सांगावं, नुसत्या साडीसाठी नवरा नाही सोडत. मला सांग घरामध्ये जेवायला पाहिजे की नाही, खायला पाहिजे की नाही. पण बघा ना सप्ताह बसल्यापासून सप्त्याच्या पंक्ती करून कसा भोक्यासारखा फुगलाय. लग्न झाल्यापासून बघते मला नुसते जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची दारू सुद्धा नाही. काय सांग खोटं सांगत नाही मावशी, माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. तरी तुम्हाला खोटं वाटेल म्हणून 200 किलो कमी सांगितलं. अहो एवढं माझं वजन, मी जर अशी मोटरसायकलवर बसली ना तर मोटरसायकलीचा टायर वाजणं फुटायचं. पण काय सांगू यांच्याकडे आल्यापासून नुसतं पोट पाठीला चिकटलंय.
कारण खायलाच काही नाही. जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार किंवा नाही. सर्वात जास्त बायकांना काय आवडतं? सर्वात जास्त बायकांना काय आवडतं? पण मला भांडायला आवडतं. भांडायचा विषय सोडा. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं, दागिना आवडतो. पण काय सांगू मावशी, लग्न झालं तसं बघते मोडजानं कधी फुटका म्हणे तरी गळ्यात बांधलाय का? बघायला तरी काय वाटते का? खाली बघा म्हणते. अहो कुठं हळदी कुंकवाला गेलं कोणी म्हणायचं ताईसाहेब त्यांचं नाव घ्या की, ताईसाहेब त्यांचं नाव घ्या की. पण काय सांगू मोडजाचं नाव सुद्धा घे वाटत नाही. पण आता मावशी तुमचा मान राखते. यांचं शेवटचं नाव घेते यांना इथं सोड चिठ्ठी देते. घटस्फोट. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. आणि आमच्या ह्यांना उठला मारायचा तडाका. आणखी नाही घेऊ बया, तुमच्या जवळचे दिसते तर हो नाही, कलर न ओळखलं भाऊ की दिसते तुमचे. बरं घेते का? पहाटेच्या पारी कोंबडं फुकत, पहाटेच्या पारी कोंबडं फुकत, आणि जे आमचं भारुड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत. मोड का सापालिंग तुटकी शिनेवार, अहुवर्ण रंबे छाना नाही. सुरतेचे मोती गुळधाव सोने, यांच्या राज्यात लेणे नाही. एका जनार्दने समरस झाले आणि थोडस येथे नाही. मन म्हणते नवरस संसाराचं घराणं असते, संसाराचं घराणं करल तेवढं कमीच असते बरं का. पण नवरा बिचारा कसं का असं ना बरं का, नवरा बिचारा कसं का असं ना, पण मला चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं. पंचर कमी सांगितलं. तुम्हाला माझा नंबर 1च्या पिंट्या देऊ का? कसा दिसतोय माझा बेटा बुच्च, कसा दिसतोय माझा धर्मेंद्र, कसा बसला जण का बाबळीच्या खोडाला चिपटून बसलाय. पिंट्या लय बरं वाटत असं ना, असल्या उतरत्या वाईट असली कवळी नवी सापडली. पिंट्या ए पिंट्या, मम्मीची केस सोड, मम्मीला टकली करते. बायका म्हणायच्या मम्मी काय बालाजी मालिका का? ए पिंट्या, पिंट्या बघ आपल्या पप्पाला ताट बघ. पप्पा पप्पाला, पप्पाला गोड पैकी पप्पी जास्त. पाहिलं सगळं ऐकूया. मोडदा बापाव गेला वर सर, नाही पडू देत, नाही पडू देत. 90-90-100 किलोची उचली ती पिता घरची मम्मी. पिंट्या ए पिंट्या, हे बघ इंग्लिश मिडियमला असतो. मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवघं मम्मी. काय म्हणायचं? मोठ्यात म्हणायचं ए पिंट्या, ए पिंट्या. पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरली नाही. हा नोकियाचा चार्जर बघ. हा पिंट्या, पिंट्या बघ. पिंट्या लाडाला आलाय. कोण्या चक्कीचं पीठ खाते कोण असतो, मुलगाचा झेड लागतो मावशी. पिंट्या ठेवते खाली नाही तर कंबरचं कटकन ओढत. हा माझा नंबर 1चा पिंट्या होता बरं का, पहिल्या लॉकडाऊन मधला. तुम्हाला दुसऱ्या लॉकडाऊन मधला जाऊ 2 नंबर.
तुम्हाला 2 नंबरचा पिंड जाऊ दे. हा माझा नंबर 2चा पेंट आहे. दुसरं लॉकडाऊन मधलं पेंट आहे. पप्पा टाटा कर. पप्पा खुश झालाय. पप्पा नुसते लेकर मोजवलंय. पिंट्या ए पिंट्या कुठे गेलता? बारकोले जागव दिसत कुठे गेलता? तरी म्हणलं इथं आल्यापासून वास घ्यायचं घुमत होता. अरे असली कामं सकाळी सकाळी आटपायची असतात म्हणजे दिवसभर मूड फ्रेश राहते. अलीकडे सर काय सांगायचंय? पोरग घाबरलंय. पोरग माझ्याकडे बघतोय म्हणतोय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती. आहे बारीक बारीक दाढी मिशी दिसती का नाही? जवळ नको टोच. वर्ग म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती पण त्याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून. पिंट्या हे पिंट्या ओलं लागेल म्हटलं बिटलं नाही तस काय कर नको. 8.5 ऐकून करून आम्ही पोरग बरं का मावशी एवढं कोणाचं किती महिन्याचं असेल? किती महिन्याचं असेल? आताशे 6 महिना झाला. आणखी लेकराचं नाव पण नाही ठेवलं. पण तुम्ही म्हणता तायडे तू एवढी गोरी दिसती. नवरा मिडल गोरा. प्रोडक्शन कसं कळवलं? पण मावशी हा पोटात असतो ना याच्या वक्ताला मी रेल्वेतल्या डब्यातली कोळशी खाल्ली होती. आणखी लेकराचं नाव पण नाही ठेवलं. नाव ठेवते का? पहिल्या दिवशी फिल्मा दरबारी आला जन्माला बाळ शाहरुख. लय हसू नको पोटात मिळत. पहिल्या दिवशी फिल्मा दरबारी आला जन्माला बाळ शाहरुख. आणि पाळणा गातो या अशोक सराफ जो बाळा जोरे जो. दुसऱ्या दिवशी लढवाळ वाळ खायला मागतोय गुटक्याची माळ. काय सांगावं मावशी? पोरग एवढं कोणाचं पण कोणाची दृष्ट लागली का काय कोणाच ठाऊक. लेकरला कोणाची नजर लागली का काय सकाळपासून पोरग रडायचं थांबना. काय झालं? पप्पानं मारलं. पप्पाची एवढी हिंमत. काळजी करू नको आपण दोघे मिळून पप्पाला मारू. तो म्हणतोय नको रडतो का नको बरं का? सकाळपासून पोरगा रडायचं थांबाना. शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली ताईड की पोरला पिंक फ्राय बॉटल म्हणते ती पाजून बघ. पोरगा रडायचं थांबण खोंड सांगत नाही मावशी. त्या म्हातारीचं ऐकलं. पोरला चांगली 2 बाटली दारू पाजली. मी कशाला कमी करते? वर सर घसरायला खाली वटकलं होत. रडता राही ना बळ माझं रडता राही ना बळ माझं रडता राही नाना परी समजावी मागे ते खाया नाना परी आपण आलं रडता राही ना बाळ माझं रडता राही ना बाळ माझं
हरी करीत रडतो हा नेत्रातून वाहती नेत्रातून रडता राही हा बाळबा रडता राही रडता राही हा बाळबा रडता राही रडता राही हा बाळबा भरून आदम सर्वांगी सोडला घाम अहो एका जनार्दने प्रेम देशोदेश मावेना बर का असा सोन्यासारखा संसार मावशी पण संसार लागली नजर आणि माझ्या नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन पण तुम्ही म्हणताना यांना घेताना तर कधी पाहिलं पण आमचे हे तसे रोज रोज घेत नाहीत बरं का स्टँडर्ड आहेत रोज रोज घेत नाहीत मग आठवड्यातून फक्त 6 दिवस घेतात रविवारी तेवढी सुट्टी टाकतात तसे लई इमानदार आहे पण जिचा नवरा दारुडी बरं का दादा जिचा नवरा दारुड्या तिला माहिती संसार किती वाईट असतो किती दुःखात असतो हो म्हणून नवऱ्याचं व्यसन सुद्धा म्हणून तुळजापूरला गेले तुळजापूरच्या भवानी मातेसमोर हात जोडला पदर पसरला भवानी मातेला म्हटलं भवानी माते नवसाला पाव नवराचं व्यसन सुटते म्हणून तुळजापूरला गेले हो तेव्हा ती भवानी माता माझ्या नवसाला पावली म्हणून आईच्या नावानं 5 घर जोग मागते बरं मावशव जोग भवानी मातेचा आहे लक्ष्मीआईचा जोग असतो प्रत्येकानं जोगा वाडा बरं का असलं तर वाडा नसला तर काही जबरदस्ती नाही असला तरच वाडा नसला तर शेजारने पण उसणं घेऊन वाडा नाही वाढलं तर सकाळी तुमच्या डोक्यात वाव होतील बघा पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा वाढायचं नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी नुसते पातळ जुलाब डबडे की पळ सडकाच्या कडेला आईचा जोगोबा जोगोबा या वागता चहा कडून आणायचा आई अरे चहा नसला तर वडापाव पण चालू आई हॉटेल सगळे बंद आहे का आज ए भक्ता वडापाव नसला तर बिस्किटचा पुढं पण चालू आई दुकानदार दुकान बंद करून इकडे आले आज ए भक्ता लवकर बोल आई माझं एक कोड होता का म्हणलं भक्ता माझं एक कोड होता ए भक्ता अरे अरे जर का तुझं घोडा असेल जर का तुझा घोडा असेल तिकडे चिखलीला नेऊन सोड कोडा नाही काय कोडा होता कोडा लवकर लवकर विचार देवाचं नवीन वार बर देव आणखीन वार शिकतोय बर एकदा का देवाचे वारे गेलं की देवाला 7-8दा फॅन लावा लागतो आई माझं कोडा असं होत हे कसं होत आई माझं कोडा असं होत भक्ता कसं होत आई साऊंड सिस्टीम वाला दादाची दारू कधी सुटणार कशाला बिचाराच्या मुळे उठलं एवढी चांगली साऊंड सिस्टीम लावली तुला बिघडून ठेवायची वाटत ए भक्ता आपण काळजी कर नको माझ्याकडे तोडगा आहे एक काम कर भक्ता अरे 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 साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट अरे साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट जेव्हा त्याचा लिव्हर फुट आई माझा आणखी कोड होता हे भक्ता जरा सोपं सोपं विचार बर आणि आपल्यातले आपल्यातच विचार कारण इथं बसलेले लोक मला चॅप्टर दिसतात त्यांच्या नादी लागून काय जर चुकलं ना
तुला आणि मला डांबरीनं ताणवतो आणि हे काय आपलं पुन्हा इकडं घाटातनं 10च्या पुढे रस्ता बंद असतो लवकर रस्ता सापडत नाही गाडी ओव्हरटेक होत नाही बघ आई माझं दुसरं कोण असं होत कसं होत आई माझं दुसरं कोण असं होत कसं होत आई हे बोल आई हे काली कोंबडी पांढरा अंडा का देती देवाच्या अंगातलंच गेलं मला वाटत तेवढं सीझन देवाच्या अंगात गेलं म्हणून काय म्हणला काळी कोंबडी पांढरा अंडा का देती एक काम कर हा तुझी ती तू हा जी जिरवून देली बिचारी देऊ देईन का देती पण ए भक्त हा अरे 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 भक्त असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला तुझा देव काय पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटलं होतं भक्त देवा करतो अड काय बर तुझी काळी कोंबडी पांढरा अंड देते बरोबर काय एक काम कर भक्त 3.5 मीटर कापड घे बर त्याच्या 4 खड्या घाल घातल्या त्याच्यामध्ये 5 किलो हिरवा लिंबा टाक हो 5 किलो हिरव्या मिरच्या टाक हो 5 किलो अगरबत्ती टाकली 5 किलो टाचण्या टाकल्या 5 किलो निंबट टाकल्या सगळ्या सगळं थोडं बांधलं आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांधलं आई एवढे वजन बरं ना माई कोंबडी बघता अरे देवाला पण माहिती आहे पण देवाचं डोकं बघ अरे जर का तुझी कोंबडी वजन मिली बर का बघता अरे जर का तुझी कोंबडी वजन मिली मला सांग अंड घालायचं कुठं प्रश्न देवाला इडत काढतोय रे आई तिसरं शेवटचं कोण होतं ग बघता हा तुला काही यात्रा कमिटीनं सप्त कमिटीनं गुत दिले का सप्त्याचे अध्यक्ष विचार मानले बरं विचार आई आई बोल बघता आई बोल आई बघता लाडाला पटके आई ऐक ना आई ए बघता बोल आई पाऊस का पडा ना वेळेवर बघता हा तुला मगाशी सांगितलं ना आपल्या रेंज मधलं इशार काय म्हटला पाऊस का पडा ना वेळेवर बघता हा तुझे का वायरी बिरी तुटल्यात का काय बरं टीपी जळालाय काय झालंय काय नेमकं अरे काय म्हणला पाऊस का वेळेवर पडत मला सांग झाड लावलंस का नाही नाही अंगणामध्ये झाड लावलंस का नाही का नाही लावलं अरे सरकार सांगते झाड लावा नगरपालिका सांगते झाड लावा अरे ग्रामपंचायत सांगते झाड लावा लावलंस नाही नाही का नाही लावलं पाणी नाही ना झाडाला द्यायला अच्छा म्हणजे झाडाला द्यायला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलंस बरोबर का बघता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे झाडाला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलंस बरोबर का हो माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मला सांग संडासला तर तुझ हो एवढ्या कामामध्ये बरंच फास्ट दिसते बघता अरे पाणी नेतो का हो खरं सांग तोंडाकडे बघून वाटून घेत नसते बरे नेत असतील मला काय करायचं मला सांग आंघोळ करतोस का हो बघता पाण्यानंच करतो का हे बघता अरे तुला संडासला न्यायला पाणी आहे तुला आंघोळीला पाणी आहे अरे तुला दारू टाकून प्यायला पाणी मला सांग झाडाला का पाणी पण एक गोष्ट लक्षात ठेव बघता इथं बसलेले सर्व भक्त ऑनलाईन चालू जेवढे जेवढे भक्त हा कार्यक्रम पाहत असतील सर्वांना सांगणे जोपर्यंत आपण सर्व मिळून झाडं लावत नाहीत तोपर्यंत तो निसर्ग वेळेवर बरसणार नाही बघा आज तुम्हाला आम्हाला सगळ्या गोष्टी वेळेवर पाहिजेत परंतु झाडं कोणी मात्र लावत नाही दादा म्हणून झाडे लावा झाडे जगवा निसर्गाचं रक्षण करा तरच निसर्ग आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं रक्षण करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा पण तुमचं आमचं सगळं उलट चाललंय आपलं असं चाललंय हे याला अडवा त्याची जिरवा माणसाने याला त्याला अडवण्यामध्ये याची त्याची जिरवण्यामध्ये आपलं आयुष्य वाया घातलं म्हणजे संत मायबाप सावध करतात ए भल्या माणसा अरे देवानं तुला माणसाच्या जन्माला घातले सुंदर नर देह दिला सुंदर हातपाय दिले देवाच्या देशाच्या समाजाच्या कामाला ये जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही नवविध भक्तीच्या नवरात्रा करुण पोटी मागीन ज्ञानपुत्रा धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा दंभ संसार सांडी नको पात्रा आता साजणी झाले मेंढसंग
विकल्प नवऱ्याचा सोडेल संग काम क्रोध हे झोडेले मांग केला मोकळा मार्ग सुरंग गा आईचा जोगा मागून ठेविला आहो जाऊनी महाद्वारी नवस फेडिला एका जनार्दन पण देखिला जन्म मरणाचा फेरा चुकला माझ्यासोबत आले सर्व गुणजन कलाकारांचा